नुकत्याच आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात महायुती 18 जागांवर तर महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. महायुतीतील भाजप 11 जागा, शिवसेना, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आघाडी घेताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात पुणे लोकसभेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ मावळ लोकसभा मतदारसंघात, श्रीरंग बारणे शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे तर बारामतीमधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आघाडी घेताना दिसत आहेत. मावळ मतदारसंघाची सध्या 7वी फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 5,731 मतांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत त्यांना 61,421 तर वाघेरे पाटील यांना 53,124 मते मिळाली. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातूनच बारणे यांना लीड मिळाली आहे. हे लीड टिकवण्यात त्यांना यश आलंय. 5व्या फेरीअखेर बारणे यांना 1,56,953 तर वाघेरे यांना 1,27,413 मते मिळाली आहेत. 29,536 मतांची आघाडी टिकवण्यात त्यांना यश आलंय. 6व्या फेरीअखेर बारणे यांनी 1,89,915 मते घेऊन 39,694 मतांची आघाडी कायम ठेवली आहे. तर वाघेरे पाटील हे 1,50,221 मते घेऊन कायम पिछाडीवर राहिलेत. 7व्या फेरीअखेर श्रीरंग बारणे यांना 30,101 तर संजोग वाघेरे यांना 25,106 मते मिळाली आहेत. 7व्या फेरीपर्यंत एकूण बारणे यांना 2,20,016 तर वाघेरे यांना 1,75,327 मते मिळाली आहेत. बारणे 44,689 मतांनी आघाडीवर आहेत.